नमस्कार मित्रांनो, संजय गांधी निराधार अनुदान योजना, श्रावणबाळ निवृत्ती वेतन योजना तसेच इतर सर्व निराधार योजनेतील लाभार्थ्यांचे अनुदान हे आता थेट त्यांच्या खात्यात डीबीटी मार्फत देण्यात येणार आहे। मार्च पर्यंत मुदत असल्यामुळे सर्व लाभार्थी ज्यांचे डीबीटी झालेले नाही ते सर्वजण तहसील कार्यालयात जात आहे। मात्र त्या ठिकाणी सर्व लाभार्थ्यांचे मोठे हाल होत आहे। त्या ठिकाणचे जे सर्व्हर आहे, नेटवर्क आहे ते डाऊन असल्यामुळे वृद्ध नागरिकांचे मोठे हाल होत आहे। त्या संदर्भातील महत्त्वाची बातमी आहे, त्याविषयी आपण सविस्तरपणे माहिती या व्हिडिओमध्ये बघणार आहोत। मित्रांनो, आपण या ठिकाणी बघू शकता पारनेर या ठिकाणची ही बातमी आहे। उपाशीपोटी ज्येष्ठ नागरिक तहसीलच्या दारी, सर्व्हर डाऊन असल्यामुळे 100हून अधिक वृद्ध ताटकळले। पारनेर संजय गांधी निराधार योजनेचे अनुदान आगामी काळात लाभार्थ्यांच्या महा डीबीटी मार्फत देण्यात येणार आहे। त्यामुळे लाभार्थ्यांनी बँक खाते आधार कार्डला लिंक करण्यासाठी तहसील कार्यालयात गर्दी केली होती। मात्र सर्व्हर डाऊन असल्यामुळे 100हून अधिक वृद्धांना उपाशीपोटी दिवसभर तिथे थांबावे लागले होते। बँक खात्याला आधार कार्ड लिंक करण्यासाठी आज म्हणजे 3 मार्च रोजी निगोज परिसरातील सुमारे 100हून अधिक ज्येष्ठ नागरिक आले होते। त्यांनी दिवसभर तहसील कार्यालयात ठाण मांडले। मात्र सर्व्हर डाऊन असल्यामुळे ही वयोवृद्ध मंडळी दिवसभर अन्न पाण्यावाचून बसून होती। गेली अनेक दिवसापासून सरकारने संजय गांधी निराधार योजनेचा लाभ डीबीटी मार्फत थेट बँक खात्यात जमा करण्याचा निर्णय घेतला आहे। त्यामुळे आता बँक खाती आधार कार्डला लिंक करण्यासाठी लाभार्थी तहसील कार्यालयात चक्करा मारत आहे। आज 100हून अधिक ज्येष्ठ नागरिकांना अन्न पाण्याविना ताटकळत बसावे लागले आहे, कारण की अनुदान आता बंद होण्याची भीती सर्व लाभार्थ्यांना लागून राहिली आहे। मग लाभार्थ्यांना बँक खाते आधार कार्डशी लिंक करण्यासाठी मार्चपर्यंत मुदत देण्यात आली आहे। त्यामुळे त्यांची बँक खाती आधार कार्डला लिंक नाहीत अशा लाभार्थींना योजनेचे अनुदान मिळणार नाही अशी भीती आहे। त्यामुळे हे लाभार्थी तहसील कार्यालयात गर्दी करत आहे। मग आता संजय गांधी निराधार योजना आणि श्रावणबाळ योजनेच्या लाभार्थ्यांची गैरसोय होऊ नये यासाठी ऑनलाईन कामकाज जलद गतीने व्हावे, आधार लिंकसाठी मुदत वाढावी असे या ठिकाणी लाभार्थी मागणी करत आहे। तर मग मित्रांनो, अशा प्रकारे आता सर्व ठिकाणी लाभार्थी हे त्यांचे आधार कार्ड लिंक करणे तसेच डीबीटी लिंक करणे यासाठी तहसीलमध्ये जात आहे। आपलेही जर आधार कार्ड लिंक झालेले नसेल, आपल्याला अजूनपर्यंत डीबीटी मार्फत पैसे मिळाले नसेल तर लवकरात लवकर जाऊन आपण तहसीलमध्ये आपले आधार कार्ड डीबीटी लिंक करून घ्या। तसेच इतर काही त्रुटी असतील तर त्या पूर्ण करून घ्या, म्हणजे सर्व काही अनुदान तुमच्या खात्यामध्ये जमा होईल। तर मित्रांनो, अशा प्रकारची महत्त्वाची अपडेट होती। आपल्याला जर व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा, चॅनलला सबस्क्राईब करा। धन्यवाद।